नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मस्त हेल्दी अशी रेसिपी दाखवत आहे. ती म्हणजे मुगाच्या इडल्या आणि त्याच्याबरोबर मस्त आंबट गोड तिखट अशी टोमॅटोची चटणी. तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. त्याकरता इथे मी 2.5 वाटी मूग डाळ 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवली होती. आता ही भिजवलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या, 1 हिरवी मिरची, 4 लसणीच्या पाकळ्या, 1 पेर आलं, 1 चमचा जिरं आणि आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घालून हे छान वाटून घ्यायचं आहे. हे छान असं इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता चटणी बनवायला सुरुवात करूयात. चटणी बनवण्याकरता इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतलेले आहेत, 2 लाल सुक्या मिरच्या लागणार आहेत, 4 लसणीच्या पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा आणि इथे मी पाव वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा जिरं, अख्खे धणे घातलेले आहेत आणि हिंग घातलेला आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये थोडा कढीपत्ता घातलेला आहे आणि खोबरं, टोमॅटो, मिरच्या, आलं, लसूण हे सगळं घालून हे 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडा सॉफ्ट झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून फुटाण्याचं डाळं घातलेलं आहे. फुटाण्याच्या डाळ्याने या चटणीला खूप छान चव येते. फुटाण्याचं डाळं घालून झाल्यानंतर हे 1-2 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर गॅस बंद करून घेतला आणि आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घातलेली आहे आणि हे थंड झाल्यावर आता वाटून घेत आहे. मस्त अशी आंबट गोड तिखट अशी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. आता इडल्या बनवायला सुरुवात करत आहे. हे पीठ आंबवलं नसल्यामुळे इन्स्टंट इडल्या बनवत आहोत. त्याकरता मी याच्यामध्ये 1 पाकिट फ्रूट सॉल्ट घातलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इडलीचं बॅटर रेडी आहे आणि एकीकडे मी इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता इडल्या बनवून घेऊयात. इडलीच्या साच्यात पीठ घातलेलं आहे आणि साधारण 8 ते 10 मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे. मस्त गरमागरम मुगाच्या इडल्या तयार झालेल्या आहेत. बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे. हे बघा, छान अशी याला जाळी पडलेली आहे. बरोबर आंबट गोड तिखट अशी टोमॅटोची चटणी सर्व केलेली आहे. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.